नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता सारंग आणि अस्मी यांच्या संगीताचा कार्यक्रम सुरू झालेला असतो. बबलू अँकरिंग करत असतो आणि तो सारंग आणि अस्मी यांना इन्व्हाइट करतो स्टेजवरती परफॉर्म करण्यासाठी. एका रोमॅन्टिक गाण्यावरती छान परफॉर्मन्स देतात. सारंगचं तर अस्मीवर प्रेम असतं, पण अस्मी फक्त नाटक करत असते. दोघांच्या परफॉर्मन्सने सगळेजण खूप खुश होतात. सगळ्यांना त्यांचा परफॉर्मन्स खूप आवडतो. आणि आता वेळ असते ताराच्या परफॉर्मन्सची. ताराला आता खूप भीती वाटत असते. भैरवी सारखी सावलीला फोन करत असते, पण ती फोन काय रिसीव्ह करत नसते. भैरवीला खूप टेन्शन येतं, म्हणून ती बाहेर बघण्यासाठी येते आणि तिथे सावली आलेली असते. जगन्नाथची पत्नी अलका ही जगन्नाथला म्हणत असते की ही अस्मी चुकून जरी महेंदळेंच्या घरामध्ये सून म्हणून गेली ना, तरी सुद्धा महेंदळे परिवाराला उद्ध्वस्त होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. त्यावर जगन्नाथ म्हणतो, चुकतेस तू. त्या तिलोत्तमाला काहीही फरक पडत नाही. तिचं वाटोळं एकाच गोष्टीने होणार, जेव्हा सावली तिच्या घरात सून म्हणून जाणार आणि तिची सोय मी उत्तम करून ठेवलेली आहे. आता भैरवी बाहेर आल्यानंतर तिला सावली भेटलेली असते. तारा स्टेजवर गेलेली असते. भैरवी तिला समोरून खुणावते की सगळी काही तयारी झालेली आहे, सावली आलेली आहे, तू परफॉर्मन्स स्टार्ट कर. आता तारा गायला लागते आणि मागे बॅक स्टेजवर सावली गात असते आणि सावली आपल्या गोड आवाजात अगदी छान असं मंत्रमुग्ध करणारं गाणं म्हणत असते. तिच्या गाण्यामध्ये सगळेच वाहून जात असतात. गोड असा आवाज तिचा असतो आणि खरंच मनापासून ती गात असते. तिचं गाणं ऐकल्यानंतर ते ऐकतच राहावं असं वाटत असतं. आणि हा परफॉर्मन्स तुम्ही नक्की बघा, खूप छान आहे. आता जगन्नाथ आपल्या जागेवरून उठून गेलेला असतो, कारण त्याला पुरावे गोळा करायचे असतात. तो वरच्या मजल्यावरती जातो आणि वरून बघतो की मागे सावली गाणं गाते आणि पुढे तारा गाणं गाते आणि त्या दोघींचंही शूटिंग तो करतो. आपल्या कॅमेरामध्ये त्याने सगळं शूटिंग रेकॉर्ड केलेलं असतं आणि तो हसत असतो, कारण भैरवी आणि तारा यांच्या विरोधात त्याच्याकडे आता भक्कम पुरावे असतात आणि तो ते पुरावे सगळ्यांना दाखवणार असतो. तर मग आता भैरवी आणि तारा यांना जगन्नाथपासून कोणीही वाचवू शकणार नाही आणि सावली भैरवीच्या तावडीतून कायमची सुटणार असते. ताराचा परफॉर्मन्स झाल्यानंतर सगळेजण तिचं खूप कौतुक करत असतात. खूप छान गाणं गातेस तू असं म्हणून तिचं खूप जास्तच कौतुक होत असतं. पण कुणाला काय माहिती की हे गाणं सावलीच गात असते. इकडे आता जगन्नाथजी आणि त्यांची पत्नी अलका सावलीच्या होणाऱ्या नवऱ्याला भेटायला आलेले असतात आणि जगन्नाथने त्याच्या हातामध्ये एक चेक दिलेला असतो आणि त्याला सांगितलेलं असतं की या चेकमध्ये एवढी रक्कम आहे की तू आयुष्यभर राबलास तरी ती रक्कम तू कमवू शकणार नाही. त्यामुळे हे पैसे घे, इथून पुणे स्टेशन जवळ आहे, तिकडे जा. हवं तर ट्रेनने जा किंवा फ्लाईटने जा, पण इथून कायमचं गायब व्हायचं आणि आपली भेट यानंतर कधीही होणार नाही. आणि तो सुद्धा तो चेक घेतो आणि निघून जातो. सारंग आता रेडी झालेला असतो. सोहमनेच त्याला तयार केलेलं असतं. तिलोत्तमा त्याच्या रूममध्ये येते आणि चंद्रकांत पण आलेला असतो. तिलोत्तमा सागरला नवरदेवाच्या ह्या वेशभूषेमध्ये बघते आणि तिला खूप आनंद होतो. आपला मुलगा कधी मोठा झाला आणि आज त्याचं लग्न होतंय हे बघितल्यानंतर कोणत्याही आईवडिलांना आनंदच होणार की. आणि म्हणूनच ती खूप खुश असते आणि स्वतःच्या काजळाने त्याला एक टिक्का लावते, कोणाची दृष्ट लागू नये म्हणून, आणि म्हणत असते, तू खूप छान दिसतोस, गोड दिसतोस आणि तुझ्या आनंदाला कोणाचीही दृष्ट लागू नये. आता सगळं काही छान होणार आहे, सुखाने संसार कर. चंद्रकांत म्हणतो, हे बघ सारंग, आता आईपासून थोडं अंतर ठेवायचं. म्हणजे मुलाचं लग्न झाल्यानंतर मुलाने आईपासून थोडं अंतर ठेवलंच पाहिजे आणि होतंच तसं. त्यावर तिलोत्तमा म्हणते की नाही, असं करण्याची गरज नाहीये. माझ्या सारंगवरती पूर्ण विश्वास आहे. तो कधीच बदलणार नाही. हो ना सारंग? सारंगही मान डोलवतो आणि हो म्हणतो. इकडे ऐश्वर्या सुद्धा आपल्या रूममध्ये रेडी होत असते आणि तिची नजर त्या पाळण्यावर पडते, जो पाळणा तिने आपल्या रूममध्ये ठेवलेला असतो. तो रिकामा पाळणा बघून ती मनातल्या मनात म्हणत असते की मेहेंदळे कुटुंबाला वारस मी नाही देऊ शकत आणि म्हणूनच मेहेंदळे कुटुंबातल्या कुठल्याही सुनेला मुलगा होऊ नये असं मी ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे मी प्लॅनसुद्धा वर्कआउट करते आणि म्हणूनच माझ्या प्लॅननुसार अस्मी हे लग्न करायला तयार झालेली आहे आणि या मेहेंदळे कुटुंबात आता कधीही मूल होणार नाही. आता सगळेजण लग्नाच्या कार्यक्रमासाठी रेडी झालेले असतात आणि खाली आलेले असतात. सगळे जायला निघतात. तोच तिलोत्तमा म्हणते, थांबा, देवाला दिवा लावून घेऊया. आणि ती सारंगला सुद्धा सांगते देवाला दिवा लावण्यासाठी. सारंग, तिलोत्तमा आणि चंद्रकांत देवघरात जातात आणि बाप्पाचे दर्शन घेत असतात, आशीर्वाद घेत असतात आणि सारंग दिवा लावत असतो. पण तो दिवा वाऱ्याने फडफडत असतो. तिलोत्तमाला आता खूप टेन्शन येतं की दिवा असा फडफडतो कशाला आणि काही अघटित घडणार तर नाहीये ना. ती म्हणते, आजचं शुभ कार्य नीट पार पडलं पाहिजे. चंद्रकांत म्हणतो, अगं किती काळजी करतेस, असं काही होणार नाहीये, सगळं काही छान होणार आहे. वाऱ्यामुळे फडफडतोय दिवा, तू काळजी करू नको. तेवढ्यात तिथे जगन्नाथ येतो आणि तो म्हणतो, येऊ का मी?
आता सारंग म्हणतो, या जगन्नाथजी, अगदी योग्य वेळेवर आलेला आहात तुम्ही. बघा ना, आई उगाच काळजी करते. वाऱ्यामुळे दिवा फडफडतोय, पण तिला असं वाटते की काहीतरी वेगळंच घडणार आहे. जगन्नाथजी म्हणतात की हो, आईचं काळीच आहे ना, काळजी तर वाटणारच आणि वाटायलाच हवी. आता तिलोत्तमा म्हणते, का म्हणजे असं का म्हणताय तुम्ही? जगन्नाथजी म्हणतात की मी आज सकाळीच सारंगची पत्रिका बघितली आणि त्यामध्ये ग्रहांची स्थिती जरा विचित्र आहे, त्यामुळे मला जरा वेगळंच वाटतंय. त्यावर तिलोत्तमा म्हणते, म्हणजे? ऐश्वर्या म्हणते, पण या सगळ्यांसाठीच आपण घाटावर पूजा केली होती ना. म्हणजे सारंगच्या पत्रिकेत दोष होते, त्याच्या लग्नासाठी काही अडचणी येऊ नये म्हणून त्या उपायांचं निवारण आपण केलेलं आहे आधी, त्यामुळे असा प्रॉब्लेम व्हायला नको ना. त्यावर आता जगन्नाथजी म्हणतात, हो बरोबर आहे तुमचं, आपण उपाय केलेले आहेत, पण एखादा प्रॉब्लेम आला की त्यामागचं निवारण हे योग्य रीतीने झालंच असेल असं नाही ना. आपण चुकू शकतो. आपण 100% कुठलंही काम चोखपणे पार पाडलेलं आहे असं आपण म्हणूच शकत नाही ना. एखादी पूजा विधी करत असताना आपली त्यामध्ये चूक होऊच शकते आणि म्हणूनच कदाचित ही अडचण आलेली असेल. आता तिलोत्तमा म्हणते, पण यावर काय उपाय आहे? तुम्ही फक्त सांगा, आम्ही काहीही करायला रेडी आहोत. आणि तिचं टेन्शन आता वाढत असतं. ती म्हणते, जर माझ्या लेकाच्या जीवावर बेतणार असेल ना, तर हे लग्न थांबवायला सुद्धा मी तयार आहे. तिचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असतं आणि इतकं टोकाचं पाऊल ही का उचलते असं वाटत असतं. पण मात्र जगन्नाथला खूप आनंद झालेला असतो. त्याच्या मनाप्रमाणे सगळं काही होत असतं आणि त्याला आता एक चान्स मिळालेला असतो तिलोत्तमाला आपल्या तालावर नाचवण्यासाठी. असंही त्याला अस्मी आणि सारंग यांचं लग्न लावून द्यायचं नसतं. त्याला फक्त सावलीच या घराची सून व्हावी असं वाटत असतं. तर मग बघूया आता त्याचा पुढचा प्लॅन काय असणार आहे ते. तर मग अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा. तुम्हाला या सिरियलचे अपडेट लवकरात लवकर जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.